80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय। मात्र या 80 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून वसुली करणार नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्या 14,000 पुरुषांकडून मात्र वसुली केली जाणार असंही फडणवीसांनी म्हटलं आहे। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलंय। मात्र या 80 लाख लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाहीये अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। मात्र या योजनेचा लाभ 14,000 पुरुषांनी घेतलाय। त्यांच्याकडून सरकार पैसे वसूल करणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। ई-केवायसी तसेच निकषांची पूर्तता न केल्यामुळे 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। ज्या महिला केवायसी करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा ई-केवायसीची विंडो सुरू करण्याची तयारी असल्याचं फडणवीस म्हणाले। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यानं राज्यातल्या लाडक्या बहिणींचा आकडा आता 1,66,00,000 आलाय। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यानं राज्यातल्या लाडक्या बहिणींचा आकडा आता 1,66,00,000 आलाय। योजना सुरू झाली तेव्हा आकडा 2,46,00,000 इतका होता। या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। सरकारवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे। ज्यांनी केवायसी केली नाही 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही। त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। मत विकत घेण्यासाठी सरकारी तिजोरीचा हा उघड अपहार ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्यांच्यावरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। संजय राऊत तुमच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळू नये यासाठी कोर्टामध्ये धाव घेण्याचं काम देखील उभाटा गटाकडनं केलं। संजय राऊतांची मनापासून इच्छा होती की लाडक्या बहिणीला पैसे देऊ नयेत। आमच्या लाडक्या बहिणीच्या मुलांना जर 20-20 हजाराची नोकरी महिन्याला तुम्ही दिली तर आम्हाला 1,500 रुपये नको आहेत। काही नावं कमी झाल्या याचा अर्थ असं नाही की परमनंट कमी झाले आहेत। कुठल्याही पॉलिटिकल फायद्याकरता कुठली योजना आहे ते आमचं ब्लडही नाही आहे। एखादी योजना केली ती समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता असतं, त्यामुळे करू।